आयुष्याचे सर्वात सुंदर क्षण म्हणजे गावच्या आठवणी. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज आम्ही गावच्या सर्व आठवणी घेऊन निघालेलो मुंबईला जायला. बोलतात ना, परिस्थिती माणसाला शहराकडे घेऊन जाते, नाहीतर स्वतःहून गाव सोडण्याची इच्छा तर कोणाचीच नसते हो. आम्ही कधी पण गावी येतो ना तर 1 आठवड्यासाठीच यायचो, पण ह्या टायमाला आम्ही 1 महिना राहिलोय गावी. कधीच गावी दसरा कसा होतो हे बघितलं नव्हतं आणि ह्या टायमाला मी दसरा पण बघितला. आम्ही ना गावी 2 बॅगेत येतो आणि आमच्याकडे नेहमी 1 बॅग एक्स्ट्रा होतेच. सुने माझ्या काय काय दिलेलं माहितीये तुम्हाला? मिरच्या, कोथिंबीर, सुकी मच्छी, सोलं, आमचं गावचं स्टेशन कारवार. माझ्या गणूला ना हातात एक्स्ट्रा बॅगच नको, एवढे नखरे करत होता ना ती उचलायला. नंतर मग मीच उचलली. आता इथे ट्रेन पण आलेली. ह्या ट्रेनचं नाव होतं गरीब रथ. येताना पण आम्ही ह्याच ट्रेनमधून आलेलो. त्याना डबा पुढे होता आणि गणू ना इथून पळत पळत जात होता, त्याच्या पट्टी मी पण पळाली आणि तिकडचा दरवाजाच ओपन होत नव्हता. मी गणूला बोलली ह्या साईडला इकडून ओपन होतोय. मग आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बसलो आणि गेल्याच्या नंतर मला भूक पण लागली. आम्ही तसं जेवूनच आलेलो, पण आमची ट्रेन ना 12:30ची होती. ही ट्रेन क्लीन पण होती, पण ह्या ट्रेनचा टायमिंग मला बिलकुल नाही आवडला. 8 किंवा 9चा टायमिंग पाहिजे होता. 12:30 रात्रीचे यायला किती त्रास. गावी गेलं ना आम्हाला रिक्षाची वगैरे वाट बघायला लागत नाही. गणूचा भाचा आम्हाला घ्यायला पण येतो आणि आम्हाला सोडायला पण येतो. च्या गावी आहे ना संडेला मार्केट भरतो. त्या संडे मार्केटमध्ये ना आम्हाला वट्टाणे भेटलेले आणि ते आम्ही घेऊन आलेलो ट्रेनमध्ये खायला. आत्या बोललेली गणूला देऊ नको, तूच का. पण तो पोरगा काय माझ्याकडनं काढून काढून घेत होता. काय आम्ही दोघांनी मिळून खाल्ल्या. नंतर हा पोरगा ना झोपायला पण लागला. ह्याला तर लगेच झोप येते, मला काही झोप येत नव्हती. तर मी काय करू, मग मी ह्याला थोडं त्रास द्यायचा विचार करत होती, पण हा काय उठणारच नव्हता. नंतर इथे रत्नागिरीला ना गरम गरम वडापाव आलेले, ते आम्ही घेतले कारण आम्हाला ना भूक पण लागली होती. मग गणूने तोंडबिंड धुतलं लगेच आणि नंतर मी पण गेले आणि इकडचा वडापाव खूप छान होता. हा बघा गणू झोपून उठला आणि लगेच खायला पण लागला. मला विचारलं पण नाही की तू झोपलेलीस काय. लय आगाव आहे हा पोरगा. खिडकीमधून बाहेरचा व्ह्यू एवढा भारी दिसत होता ना. मी गणूला पहिलेच बोलली की मला विंडो सीटच पाहिजे. गणू मला नेहमी खोटं बोलायचा की तुला विंडो नाही, मला विंडो भेटली आहे म्हणून. त्याला ना पहिलेच नंबर विचारून ठेवता आणि पहिला लगेच विंडोच्या सीटवर पळत पळत जाते आणि तो मला नेहमी बोलतो उठ, तुझी विंडो नाहीये, पण मी उठतच नाही. त्याला पण गावी जाताना विंडो सीट आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नंतर इथे आलेले समोसे, वाव, हे समोसे खूप छान होते. हे समोसे कुठले होते माहिती आहे तुम्हाला? चिपळूणचे. बाय.